हाय. आज मी जी गोष्ट वाचणार आहे ती ह्या पुस्तकातून घेतली आहे. सरल तरल, लेखक अनिल अवचट. ही गोष्ट 2 भागांमध्ये वाचणार आहे. भाग 1, गोष्टीचं नाव शाळेत उल्हास. त्या छोट्या गावात एक जुनी शाळा होती. दगडी भिंती, वर कौलं. ती पूर्वीची लोकल बोर्डाची शाळा, आता जिल्हा परिषदेची. त्यांनाही धड चालवता आली नाही म्हणून एका संस्थेला चालवायला दिलेली. पण तरी शाळा वर येईना. 7वी पर्यंत शाळा, तरी निकाल खाली खाली जाणारे. शिक्षकांना पगार कमी म्हणून शिक्षक टिकायचे नाहीत. पण त्यातल्या त्यात तांबोळीबाई टिकून होत्या म्हणून बरं. त्या मुख्याध्यापिका होत्या. निकाल लागले की वरिष्ठांकडून कान उघडणी. त्याला तोंड दिलं की तोवर पावसाळा सुरू. जुनं छप्पर, मग पाण्याच्या धारा शाळेत थेट. पण दुरुस्तीला पैसे नाहीत. अशा अवस्थेत एक तरुण शिक्षक भटकत त्या गावात आला. गावाजवळ मोठा डोंगर, त्यावर जंगल होतं. तिथं तो ट्रॅकिंगला येत असणार. तांबोळीबाईंनी आधीच सांगितलं, इथं पगार कमी आहेत, तेही अनियमित. चालेल का? तो म्हणाला, पगाराचा प्रश्न नाही, मला शिकवण्याचं स्वातंत्र्य मिळेल का? म्हणजे मी रूढ पद्धतीनं शिकवणार नाही. मला हवं ते, हवं तसं आणि हवं तिथं शिकवणार. बाई स्तंभित झाल्या. म्हणाल्या, मग रिझल्टचं काय? ते काम आपोआप होईल. मला 7वीचा वर्ग द्या. त्याचं नाव उल्हास पाटील. वर्गावर आल्या आल्याच त्यानं मुलांना सांगितलं. त्यांना मुलांनी उल्हास दादा म्हणावं. सर नाही, गुरुजी नाही, मास्तर नाही, फक्त उल्हास दादा. आपण दादाला अहो-जाहो म्हणतो का? नाही ना? मग तसंच ए उल्हास दादा असं म्हणायचं. मुलांना हा धक्काच होता. टेबलावर छडी आपटणारे, कान पकडून उठाबशा काढायला लावणारे, अंगठे धरून उभे करणारे शिक्षक त्यांना माहीत होते. पण हे अजबच. जिभा रुळायला वेळ लागला, पण झालं शेवटी. त्या एका कृतीनं उल्हासदादानं मुलांना जिंकलंच. इतर शिक्षकांना हे खटकलं. पण काय करणार? उल्हासदादाला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं. उल्हासदादाचा वर्ग क्वचित शाळेत भरत असे. थोड्या गप्पा झाल्या की चालले बाहेर. एरवी वर्षातून फार तर 1-2दा पिकनिक असायची. इथं तशी रोजच. कधी झाडाखाली बसायचं. पलीकडे एक महालक्ष्मीचं देऊळ होतं. तिथे कोणी फारसं फिरकत नसे. तिथं बसत. त्या पोरांनी ते देऊळ आतून बाहेरून असं स्वच्छ केलंय म्हणता. शाळेचं पटांगणही मोठं होतं. तिथंही त्यांचे तास चालत. तर दूरच्या डोंगरावर पोरांनी एक कपार शोधून काढली. त्या गुहेत सगळ्यांना बसायला ऐस-पैस जागा होती. तिथून खालचं भव्य दृश्य दिसायचं. शाळा दिसे, गाव दिसे. मुलांना आपापली घरही वरून ओळखून काढायचा नादच लागला होता. तांबोळीबाई चिंतेत पडल्या. हा बाबा कुठे कुठे नेतोय पोरांना. एरवी पिकनिकला पोरांना घेऊन जायला कुणी शिक्षक तयार नसतात. एखाद्या पोराचा पाय घसरून ते पडलं तर जबाबदार कोण? इथं हा दादा सगळ्यांनाच घेऊन रोज जातोय. पोरांची तक्रार नाही की त्यांच्या पालकांची. पण ते ठीक आहे एक वेळ, पण अभ्यासाचं काय? पण त्यांना माहीत नव्हतं की पोरांचा अभ्यास चाललेलाच होता. तो पुस्तकातला नव्हे तर पुस्तकाबाहेरचा. त्यांना झटपट डोंगरावर चढता येत होतं. कुठल्याही झाडावर ते छानपैकी चढू उतरू शकत. जंगलात अनेक रसरशीत फळं दिसत, पण पोरं ती तोडून खात नसत. कारण दादानं त्यांना झाडांची खूप माहिती दिली होती.
कुठली फळं खाल्ली तर पोट बिघडतं, जुलाब सुरू होतात, हे त्यांना आता माहीत होतं. रामेठ्याचं झुडूप दाखवलं, त्याचा कुठलाही भाग चावला तर हिरड्या सुजतात, याचा त्यानं प्रत्यक्ष अनुभवही सांगितला होता. काही झाडांची पानं चुरगळून वास घेतला की छान वास येतो, हेही पोरांना आता माहीत झालं होतं. साप दिसला की पोरं आता घाबरत नसत, स्थिर उभी राहत, त्याला जाऊ देत. त्या सापाचं नाव दादा त्यांना सांगायचा. मातीत चिखलात उमटलेले प्राण्यांचे पावलांचे ठसे ते ओळखत, गावच्या नदीच्या डोहात दुंबत असत, असं बरंच बरंच काही. मग हा काय अभ्यास झाला? झाडावर चढणं काय परीक्षेला येतं? त्याला काय मार्क असतात? पण दादा मुलांना म्हणायचा, हे आधी आलं पाहिजे, हे जगण्यासाठी आवश्यक आहे, नंतर बाकीचं. मुलं एकमेकांना मदत करायची. डोंगरावर चढताना खालच्याला हात द्यायची. एक मुलगी अशी, ती दमलेल्या सगळ्यांचे पाय चेपून द्यायची. त्यामुळे डोंगरावर चढून मुलं गवतात पसरायची. मग ताईच्या नावानं बोलावणी सुरू. नवीन प्रकारचा किडा दिसला की पोरं तो पकडून दादाला दाखवायची. मग तो माहीत असला की त्याच्याविषयी दादा माहिती सांगायचा. माहीत नसेल तर घरी असलेल्या पुस्तकात सगळेजण बघायचे. शोधून त्याची माहिती नाव सापडलं की जल्लोष व्हायचा. तसंच पक्ष्यांबद्दलही. अनेक पक्ष्यांचे आवाज, शिट्ट्या म्हणा, कॉल म्हणा, मुलं हुबेहूब काढत. भूगोलाचा अभ्यास कसा सुरू झाला माहिती आहे? गावाचा परिसराचा नकाशा करायची टूम निघाली. कागदाला कागद जोडून एक मोठा कागद तयार झाला. कुठून सुरुवात करायची, गावाचा मध्य कुठला म्हणायचा, चर्चा झाली. मग ठरलं की गावाच्या मधोमध चावडी आहे, तिथं 2 रस्ते क्रॉस होतात, तो चौक आहे. शिवाय मुख्य रस्त्याला 2 समांतर रस्ते, गावाला 3 वेशी, पलीकडे थोड्या अंतरावर नदी, तिच्या काठचं देऊळ. अंतरं कशी काढायची? दादाजवळ मोठा टेप होता, पण तो एकच. मग मुलांनी दोऱ्या जमवल्या. 10 फुटाची एक दोरी असं माप. मग अशा अनेक दोऱ्या घेऊन पोरं गावभर फिरून मापं घेऊ लागली. गावकरी चकित झाले, ही कसली मोजणी? मग उल्हासदादाविषयी आणि त्याच्या वर्गाविषयी कळलं. गावकरी पारावर बसून बोलू लागले, आजवर एवढे मास्तर पाहिलेत, पण हा काही निराळाच. मोठ्या झाडांचीही नकाशात नोंद होत होती. त्यांची नावं, त्यांची वय, ती पोरं वृद्ध गावकऱ्यांना विचारू लागली. मग तेही त्या झाडांच्या आठवणी सांगू लागले. घराघरातही दादाच्या टोळीची चर्चा. मुलं नुसती उत्तेजित झालेली. पूर्वी आयांना या पोरांना उठवण्यापासून केवढा त्रास, घरातलं आवरून शाळेत ढकलणं ही केवढी कटकट. पण आता पोरं वेळेआधीच शाळेत पळायची. सगळे अचंबित. तिकडे हा वर्ग वगळता सगळी शाळाही चकित झाली. शिक्षक तर उलटे पालटेच. इतर वर्गातली मुलं विचारू लागली, आम्हाला असं का नाही? तांबोळीबाई समजूत घालायच्या, तुम्ही पुढे त्या वर्गात जाणारच आहात. टीचर रूममध्ये शिक्षक म्हणायचे, ते नकाशे वगैरे ठीक आहे, पण साहेबांनी अजून गणिताला हात घातलेला नाही, तेव्हा कळेल मज्जा. शास्त्राचे सर म्हणायचे, आणि फिजिक्स फ्या फ्या उडेल तिथं. असं म्हणून ते सगळे फ्या हसायचे. दादा हे सगळं ऐकायचा आणि तोही सौम्यपणे हसायचा. म्हणायचा, बघू जमेल तसं. पण त्याने एव्हाना मुलांना मैदानात नेऊन भूमिती शिकवायला सुरुवात केली होतीच. आणि भूमिती वेगळी कशाला, फिजिक्सही होतंच. जे विषय असतील ते होतेच. झाडावर चढून 2 लहान मोठे दगड
उल्हासदादानं मुलांना खाली टाकायला लावले. वजनात फरक असून ते दगड एकदम रपकन खाली आपटले. यावरून गुरुत्वाकर्षणाचा भाग त्याने मुलांना सांगितला. एका मुलाला आकाशात दगड फेकायला सांगितलं. शेवटी तो हळूहळू खाली आला. मुलानं दिलेली शक्ती संपल्यावर गुरुत्वाकर्षण त्याला कसं खेचून घेतं हे सांगितलं. त्यावरून मुलं न्यूटनचा नियम शिकली. गावातल्या विहिरीवरच्या रहाट गाडग्यावर पुली किंवा कप्पीचा भाग ती शिकली. जमिनीत एक खांब रोवला. एक दोरी बांधून एका मुलानं हातातल्या काठीनं मातीत वर्तुळं काढली. त्यातून त्यांना त्रिज्या कळली, व्यास कळला. अशी अनेक वर्तुळं काढून त्यानं डिझाईन तयार केलं. मग गावात कुठे कुठे वर्तुळं दिसतात हा प्रश्न दादानं टाकला. चष्मा, सायकलचं, बैलगाडीचं चाक, ताट, वाटी अशी मोठीच यादी तयार झाली. 2 मुली फुगडी खेळल्या आणि तेही वर्तुळ दाखवून सगळ्यांची दाद घेतली. मग चौकोनाची, पुस्तक, घर वगैरे उदाहरणं असं बरंच झालं. शंकूचा आकार सांगितला. खाली एक वर्तुळ, वर एक बिंदू यांना जोडणारा आकार. मुलांना सापडता सापडेना. दादानं हसून एका दिशेने बोट दाखवलं. मुलांना कळेच ना. मग कोणीतरी ओरडलं, अरे देऊळ! देवळाचा शिखराचा भाग. खरंच की, शंकूच तो. सगळे देऊळ देऊळ करून नाचू लागले. मग देवळात जाऊन घंटेमध्ये गोल पाहिला. शंकराच्या पिंडीत दंडगोल पाहिला आणि धान्य साठवायच्या कणगीतही कुणाला दंडगोल त्याच वेळी सापडला. सगळी मुलं दाही दिशा दौडत होती आणि मिळालेली माहिती, सुचलेला विचार घेऊन दादाकडे परतत होती. हा झाला भाग 1. पुढची गोष्ट पुढच्या भागात.